सोमवारी 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले असले तरी चर्चा आहे ती केवळ तामिळनाडूची। अनेक वर्षांची 2 पक्षांची आलटून-पालटून येणारी सत्ता थलपतीने उलथवून टाकली आहे। 2 वर्षापूर्वी 2 फेब्रुवारी 2024ला स्थापन केलेला पक्ष थेट सत्तेच्या चाव्या हातात घेतो, हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय आहे। पण जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात विजय थलपतीने ही किमया कशी साधली, या सगळ्यात नव्या मतदारांचा करिश्मा कसा चालला, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। द्रविडी राजकारणाचं केंद्र असलेल्या तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीकेने पहिल्याच प्रयत्नात सत्ता काबीज केली आहे। तामिळनाडूमधील 234 जागांपैकी 107 जागांवर विजय थलपतीच्या पक्षाने विजय मिळवलाय। या निवडणुकीत मुख्यमंत्री असलेल्या स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला 74 तर एडीएमके या पक्षाला 53 जागा मिळाल्यात। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे स्वतः या निवडणुकीत पराभूत झालेत। यावरून तुम्हाला थलपतीची अर्थात विजयची तामिळनाडूमध्ये कशी क्रेज आहे हे लक्षात आलं असेल। विजय थलपतीच्या विजयामागे अनेक फॅक्टर्स आहेत, त्या फॅक्टर्सची चर्चा आपल्याला करायची आहे। पण सुरुवातीला विजय थलपती कोण आहे हे थोडक्यात समजावून घेऊयात। थलपती विजयचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे। तामिळनाडूमधील एक सुपरस्टार अशी त्याची ओळख आहे। त्याच्या सिनेमांची तामिळनाडूच्या तरुणांमध्ये भलतीच क्रेज आहे। त्याच्या अभिनयाची सुरुवात 1992 पासून झाली। त्याच्या अनेक सिनेमांचे हिंदी चित्रपटांमध्ये रिमेक झालेत। उदाहरण द्यायचं झालं तर सलमान खानचा वॉन्टेड तुम्ही पाहिला असेल, अक्षय कुमारचा हॉलिडे हे विजयच्या तेलुगू सिनेमाचे रिमेक होते। विजयला थलपती ही पदवी कशी मिळाली हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे। थलपती हा तमिळ शब्द आहे। एखाद्या गटाच्या नेत्याचा किंवा सैन्याच्या नेत्याला संबोधण्यासाठी थलपती हा शब्द वापरला जातो। थलपतीचा अर्थ सेनापती असा होतो। विजयच्या चाहत्यांनीच त्याला ही पदवी दिली आहे। आता त्याची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली ते सुद्धा पाहूयात। 2 फेब्रुवारी 2024ला विजयने त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली। तामिळनाडूच्या द्रविडी पक्षांना आपण एक पर्याय आहोत असं म्हणत त्याने पक्षाची स्थापना केली। विजयने त्याचा टार्गेट आधीच ठरवला होता। पेरियर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार त्याने पहिल्याच सभेत बोलवून दाखवला होता। सोशल वेलफेअरच्या स्कीम्स असतील किंवा तरुणांना रोजगार भत्त्याचं आश्वासन असेल, हे निवडणुकीमध्ये चांगलंच गाजलं होतं। तामिळनाडूमध्ये 12 लाखाहून अधिक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार होते। त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न विजयने केला। त्याचबरोबर 2 कोटीहून अधिक मतदार हे 20 ते 40 या वयोगटातले होते। एकूण मतदारांच्या संख्येपैकी तरुण वर्ग हा जवळपास 40% इतका होता। या गटाला लक्ष करण्याचा प्रयत्न विजयने केला। सोशल मीडियाचा वापर विजयने मोठ्या प्रमाणावर केला। सोशल मीडियावरनं विजयने जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकला ते अनेक सभांमधनं विरोधक देखील पोहोचू शकले नाहीत। सोशल मीडियावरनं विजयच्या टीमने तरुण आणि महिला यांना लक्ष केलं। सत्तेतल्या डीएमके पक्षाला टीव्हीकेला ऑनलाईन काउंटर करण्यासाठी थेट टीम नेमावी लागली होती। विजयची जनमहायन ही फिल्म निवडणुकांच्या 3 महिन्याआधी रिलीज होणार होती, मात्र सेन्सॉर बोर्डाने ही फिल्म अडवली होती। विरोधकांना याचा विजयला तोटा होईल असं वाटलं होतं, पण झालं उलटच। फिल्म थांबवण्याचा मोठा फायदा विजयला झाला। फिल्म रिलीज होऊ न देणं हा विजयच्या प्रचाराचा महत्त्वाचा भाग झाला। त्याच्या फिल्मच्या ट्रेलरच्या क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या। हा एक मोठा फॅक्टर विजयच्या विजयामागे ठरला। ॲक्सिस माय इंडियाचे प्रमुख प्रदीप गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार तामिळनाडूच्या मतदारांमध्ये 42% मतदार हे 18 ते 39 या वयोगटातले आहेत। यातील 50% मतं ही टीएमकेला मिळवता आली आहेत। त्याचबरोबर महिला मतदारांमधील 38% मतं ही टीव्हीकेला मिळवता आलेली आहेत। गुप्ता इंडिया टुडेच्या चर्चेदरम्यान हे सगळं विश्लेषण करत होते। त्यामुळे तरुणांची साथ आणि तामिळनाडूची नवी स्वप्न घेऊन विजय हे खऱ्या अर्थाने तामिळनाडूच्या तरुणांचे थलपती झालेत। अर्थात विजय यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी ते बहुमतापासून काहीसे दूर आहेत। त्यामुळे येत्या काळात ते कोणाची साथ घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुम्हाला विजय यांच्या विजयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा। धन्यवाद।